नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरात अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात परदेशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेला 24 तास उलटूनही आरोपींना अटक न झाल्यानं परदेशी कुटुंबीय आणि पुरोहित समाजाच्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलिसांच्या संत कारभारावर नाराजी दर्शविली. जखमीच्या पत्नीने लवकरात लवकर कठोर कारवाई न झाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिलाय. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कुटुंबियांशी चर्चा करून तपासाची माहिती दिली. पोलीस प्रशासन या घटनेबाबत अत्यंत गंभीर असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. माझ्या नवऱ्याची चुकी नसताना माझा नवरा आज अशा अवस्थेत पडलाय. जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांना जर फाशीची शिक्षा नाही झाली तर अजून एक मी माझं जीवाचं बरं वाईट करणार. कारण की माझ्या नवऱ्याची काडी मात्र चुकी नसताना माझ्या नवऱ्याला इतकं मारलंय की ते आज अशा अवस्थेत पडलेत आणि त्याला ऑन ड्युटी मारले आणि ज्या एरियात मारले त्या लोकांना पण त्याचा त्रास झाला पाहिजे. कारण की याच्या आधी सुद्धा एका मुलावर असा हल्ला झाला पण ते दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे माझ्या नवऱ्याचं असं जीवावर बेतलं. काल जो संध्याकाळच्या वेळेस जो आमचा समाज बांधव धीरज कचूर सिंग परदेशी भिंगार निवासी यांच्यावरती जे तो पालिकेत कामाला असताना जो निंदनीय प्रकार झाला, जी त्याच्यावरती जी अमानुष मारहाण झाली त्या ठिकाणी व तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची परिस्थिती अत्यंत विकट आहे. तर आमचं फक्त प्रशासनाला आणि आमचे पूर्ण राजपूत समाजाच्या वतीने एवढंच आम्ही निवेदन द्यायला आलो आहे की सदर जे आरोपी आहेत त्यांच्यावरती तात्काळ फास्ट ट्रॅक ॲक्शन घेऊन त्यांना कारवाई व्हावी व जे कोर्टामध्ये जे भविष्याची केस पण होणार आहे ती पण जलद गतीने व्हावी हीच आमची सर्व समाज बांधवाच्या वतीने प्रशासनाला व कोर्टाला विनंती आहे. SP साहेबांनी सांगितलं आहे की त्यांचं पुरेपूर प्रयत्न चालू आहे आणि लवकरात लवकर त्यांचं म्हणणं आहे की आरोपी आपल्याला ताब्यात येतील म्हणून. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.